नमस्कार मित्रांनो. नमस्कार. केशवराज केसरी मैदानात एक नवीन चेहरा उजेडात आला. एक सुंदर असा बैल, आज बैल म्हणण्यापेक्षा सुंदर असा वासरू या मैदानात आज फायनल साठी राहिला. आदत वासरू बघू शकता. वासराची शरीराची ठेवण खूप सुंदर अशी ठेवण आहे. नमस्कार दादा. नमस्कार. कुठले आपण? कसं आहे? आडूळ संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर छत्रपती आडूळ. किती येत आहे प्रवास? प्रवासीतून 150 किलोमीटर. 150 किलोमीटर छत्रपती संभाजीनगर वरून वासरू आलाय मित्रांनो. बघू शकता. कितवं मैदान आहे वासराचं? वासरात तिसरं मैदान आहे. तिसऱ्याच मैदानात फायनल साठी पात्र झाला. हो. काय आहे वासराचं नाव? रुबाब. रुबाब. रुबाब अब्लिक शिव. अब्लिक शिव. जसं नाव रुबाब आहे मित्रांनो, तसं वासरू पण रुबाबदारच आहे. काय सांगता येईल, आज तिसऱ्याच मैदानात फायनल साठी पात्र राहिलात? नंदीनं आम्हाला खूप काही साथ दिलं. पहिल्याच मैदानात गुलाल घेतलं. हा ह्याच्या पहिले आपल्याकडून चांगले चांगले बैल मोठे होऊन गेले. हा हा महाराष्ट्र केसरी शंभू, हिंद केसरी पिस्टन. पण नियोजन लावलं हिंद केसरी पिस्टन वाल्याच मित्र हा हा कन्हैया भाऊ. हा हा त्याच्यानंतर सावने, हा हा करण सावने, हा ससाने, करण ससाने. करण ससाने, चंदन चव्हाण, हा रफिक भैया, आपले जीवलग मित्र सगळ्यांच्या नियोजनात आज गाडी पळाली आणि धुरकरी, फायनल. दीपक धुरकरी, पुन्हा ते उमाकर वाले धुरकरी, सगळ्यांनी आपल्याला हे केलं. आज फायनल साठी राहिला. फायनल साठी राहिला, गुलालात राहिला. खूप आनंद झाला. काय सांगता येईल रुबाब बद्दल? रुबाब घेऊन 5 महिने होऊन राहिले. कुठून झाली होती खरेदी? पुण्याहून, चाकणहून. चाकणवरून आणला होता. हो. कशी होती खरेदी? काय 51 आहे, आपले 71,000 ला घेतलेली. 71,000 ला घेतलेलं जेमतेम अनुस तर किती? 91,000 ला पडलेले. हा 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 कोण होता आज पायऱ्यात? कोण पळाला सोबत? आपलं किसन कुठला होता किसन? घोडेगावचा, गोडेगाव, अहिल्यानगर. अहिल्यानगर. बघा मित्रांनो, एक शिस्तीचा बैल म्हणून किसनला ओळखलं जातं आणि किसनच्या गळ्यात पळाला आणि आज फायनल साठी पात्र झाला. किती किती दिवसापासून नाद येतात आपल्याला? 3 वर्ष झाले. 3 वर्षात आज बरेचसे बैल या महाराष्ट्राला घडून दिलीत. पिस्टन आणि आता रुबाब. सुंदर असं रुबाबदार शरीर, डौलदार शरीर आणि तिसऱ्याच मैदानात फायनल साठी पात्र झाला. कसा आहे आनंद? आनंद गगनात मावेना जसं झालेलं आहे. आनंद गगनात मावेना चेहऱ्यावर दिसून येते. आणि वेळोवेळी चंदनचं खूप काही सहकार्य. वेळोवेळी काही जर याला अडीअडचणी. आडी अडचण असो, काही असो, कुठं न्यायचं, सुट्टी मेकर, सगळं नियोजन तोच. कसं झालं होतं आजचं नियोजन? आजचं नियोजन काल दुपारी झालं. आणि तो करण ससाने फोन लावला आणि चंदनला पहिलं विचारलं. हा हा म्हटलं असं आहे. तो चंदन बैल भाई, आज बरेचसे बैल, खूप नामांकित बैल आपल्या नियोजनात पळतात. एक नवीन वासरू आणि या नवीन वासराला उजेडात आणण्याचं काम आज आपल्याद्वारे झालंय. काय सांगता येईल रुबाबद्दल? रुबाब हा फार शिस्तीचा खोंड आहे हा आणि पहिल्याच मैदानात गुलालात राहिला आणि मध्ये बिमार पडला, लंपी झाली होती. हा वासरू 4 महिने घरीच बांधून होता. आज फायनलला राहणं ही मोठी गोष्ट आहे. हो. सगळ्यात महत्वाचा असतो नियोजन. कसं झालं होतं नियोजन नेमकं? नियोजन पुण्याचे मित्र आहे आमचे, हा त्यांचा बैल आला होता आमच्याकडे सांभाळायला, त्यांनी हा. लावला होता तो पायरा, तो करून दिला. चालतंय. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला. लांबचा प्रवास आहे, जास्त हो. वेळ घेत नाही आणि असंच वासरू गुलालात भविष्यात दिसेल ही अपेक्षा. धन्यवाद. धन्यवाद.